रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली पाहायला मिळते आहे। उद्या 1693 मतदान केंद्रावरती या ठिकाणी मतदान होणार आहे। तर 4286 मतदान यंत्र यासाठी वापरली जाणार आहेत। मतदानासाठी 5455 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी 56 जागांसाठी 229 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत। तर 9 पंचायत समितीसाठी 112 गणांसाठी 434 उमेदवार जे आहेत ते रिंगणात असलेले पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक जास्त मतदान केंद्र ही असणार आहेत। जिल्ह्यात 11,73,899 एवढे मतदार आहेत। पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जी आहे ती अधिक आहे। 5,64,976 पुरुष मतदार आहेत। तर 6,08,993 या महिला मतदार या ठिकाणी आहेत। मतदान यंत्र आणि साहित्य घेऊन अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी थोड्याच वेळात या ठिकाणी रवाना होताना पाहायला मिळणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर मतदानासाठीची जी तयारी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे। सगळेच अधिकारी कर्मचारी या ठिकाणी मतदान केंद्र मतदानावरचं जे सगळी यंत्रणा आहे ती सुसज्ज कशी असतील या दृष्टीने प्रयत्न केलेले पाहायला मिळतात। तर एकंदरीतच जर बघितलं तर उद्या मतदान होत आहे आणि ते मतदान निर्भयपणे करा अशीच प्रशासनाकडून या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।